हाय फ्रिक्वेन्सी टायट्रोमेट्री किंवा टायट्रेशनचं सेकंड पार्ट आहे इन्स्ट्रुमेंटेशन. इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये पहिले आपण याचे सेल्स बघू, त्यानंतर ऑसिलेटिंग सर्किट, त्यानंतर त्याचं प्रिन्सिपल बेस ऑन दॅट, आफ्टर देन इंडक्टिव्ह सेल, त्यानंतर त्याचे अप्लिकेशन्स, ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज. ओके, आता सर्वात पहिले इन्स्ट्रुमेंटेशन. द सेल एम्प्लॉयड फॉर हाय फ्रिक्वेन्सी टायट्रेशन इज अ ग्लास और सिरॅमिक व्हेसल्स विच ॲक्ट ॲज कंडक्टिव्ह सेल्स. म्हणजे आपल्याला जे हे व्हेसल्स टायट्रेशनसाठी लागणार आहे ते ग्लास आणि सिरॅमिकचे आपण यूज करणार आहे. ओके, त्यानंतर जे मेटल इलेक्ट्रोड आपण यूज करणार आहे ते आउटसाईड द कंटेनर आपण प्लेस करतो. त्याचं डिस्टन्स ॲटलिस्ट 2.5 सेंटीमीटर अपार्ट असते. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्या सोल्युशनमध्ये काय चेंजेस होणार, व्हेसल्समध्ये काय चेंजेस होणार हे आपण मेजर करतो बाय इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे व्हेन द व्हेसल इज प्लेस्ड इन द फील्ड एनी चेंजेस इन द कॉन्सन्ट्रेशन विल बी इंडिकेट इन डिटेक्टर सर्किट. म्हणजे जेव्हा आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये आपले व्हेसल्स ज्यामध्ये आपलं सोल्युशन असते, जे आपल्याला ॲनालाइज करायचं असते ते पुट करतो, त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये जे पण चेंजेस होतील ते बाय डिटेक्टर म्हणजे यामध्ये डिटेक्टर ऑसिलेटिंग सर्किट ज्याला म्हणतो आपण, त्या सर्किटवरून आपण इंडिकेट करतो की आपल्या सोल्युशनमध्ये काय काय चेंजेस होत आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सेल. यामध्ये 2 टाईपचे सेल्स आपण यूज करतो. पहिला आहे कॅपॅसिटेटिव्ह आणि सेकंड वन आहे इंडक्शन सेल. आता कॅपॅसिटेटिव्ह सेल जो आहे तो मेनली डिपेंड राहतो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटवर. मीन्स आपल्या सोल्युशनचं पोटेन्शियल और पोलॅरिटीवर डिपेंड राहतो आणि रेझिस्टन्स ऑफ द सोल्युशन. ओके, आणि आपला जो कॅपॅसिटेटिव्ह सेल आहे त्याला त्याच्या अराउंड 2 टाईपचे बँड त्याला सर्क्युलेट असतात. एक कॉपर आणि सिल्वर की जे बेस्ट आहे इलेक्ट्रिसिटी किंवा कंडक्टन्स कॅरी करण्यासाठी विथ अ हाय फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट आहे इंडक्शन सेल्स. इंडक्शन सेल्समध्ये आता सर्वात पहिले तुम्हाला इंडक्टिव्हिटी काय हे माहीत असायला पाहिजे. इंडक्टिव्हिटी इज अ वे टू डिस्क्राईब समथिंग दॅट लीड्स टू समथिंग एल्स. सो दॅट अप्लाइड to resonance, it just means you collect information and draw conclusion from what you observe. म्हणजे इंडक्टिव्हिटी इज नथिंग बट सरळ तुमच्यामध्ये काय तुमच्या सोल्युशनमध्ये व्हेसल्समध्ये जे चेंजेस होतील ते इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करतो बाय द ग्राफिकल मेथड आणि ते आपण ऑब्झर्व करतो. ओके, तर ही टोटली इंडिपेंडंट राहते रेझिस्टन्स ऑफ द सोल्युशनवरती. देन यामध्ये आपण इलेक्ट्रोड वगैरे यूज करत नाही. फक्त यामधला हा जो सेल राहतो, ओके, हा सेल आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये पुट न करता इंडक्शन कॉइलमध्ये पुट करतो आणि तिथे आपलं ऑसिलेटिंग सर्किट ऑन होते आणि त्यानंतर मग आपण त्यामधले चेंजेस ऑब्झर्व करतो. नेक्स्ट आहे ऑसिलेटर सर्किट. पण एक मिनटं, तुमचं जे कॅपॅसिटेटिव्ह सेल आणि इंडक्शन सेलची जी डायग्राम राहणार आहे ती मी व्हॉट्सअपला तुम्हाला सेंड करेल आणि त्याचबरोबर ऑसिलेटर सर्किटची सुद्धा. आता ऑसिलेटर सर्किटमध्ये सर्वात पहिला तुम्हाला कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स किंवा रेझिस्टन्स वगैरे ह्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. आता सर्वात पहिले रेझिस्टन्स कशाला म्हणतो आपण, रेझिस्टन्स आरने डिनोट करतो. ओके, आणि मेजर बाय ओहम्स. ओके, रेझिस्टन्स मीन्स is a measure of the opposition current flow in a electric circuit. म्हणजे अपोजिट फ्लो ऑफ द इलेक्ट्रिक करंट असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर कॅपॅसिटन्स काय आहे, इट इज द रेशो ऑफ द चेंज इन इलेक्ट्रिक चेंज ऑफ अ सिस्टीम टू द करस्पॉन्डिंग चेंज इन इट्स इलेक्ट्रिक पोटेन्शियल. त्यानंतर इंडक्टन्स इज द टेंडन्सी ऑफ ॲन इलेक्ट्रिकल कंडक्टर to oppose a change in the electric current flowing through it. The flow of electric current creates a magnetic field around the conductor. ओके, आणि जेव्हा ऑसिलेटर सर्किटमध्ये आपण बघतो त्याची जेव्हा तुम्ही डायग्राम ऑब्झर्व कराल तेव्हा तुम्हाला या सर्व टर्म्स क्लिअर होतील. इट कन्सिस्ट ऑफ कॅपॅसिटन्स विच इज डिनोटेड बाय C, इंडक्टन्स डिनोटेड बाय कॅपिटल L, resistive component that is R. A stage called resistance is attained
when the adjustment of a circuit capacitance is done. When the condenser is discharged through the inductance, current will be back and flowed from the conductor to the capacitor at the frequency given by F is equals to half pi अंडर रूट LC. ओके, नेक्स्ट आता याचा प्रिन्सिपल आहे ते मी तुम्हाला नंतर डिस्क्राईब करेन.